शुभ काय आहे, अशुभ काय आहे, शकून काय आहे, अपशकून काय आहे. या बाबींवर थोडासा प्रकाश टाकलेला होता आणि वेगवेगळ्या देशांमध्ये देखील शुभ अशुभ ह्या गोष्टी मानल्या जातात, तर त्या देखील पाहण्याचा आपण प्रयत्न केलेला होता. जसं पाहिलं होतं की आपण नेपाळमध्ये जर कोणी प्रवासाला निघालेला असेल आणि त्याचा बूट जर उपडा पडलेला असेल तर ते अपशकून मानलं जातं नेपाळमध्ये. त्याचबरोबर आपण हे पाहिलं होतं की स्वीडनमध्ये जर सिगरेट प्यायची असेल तर तिघांनी एक काडी लावून 3 सिगरेटी सुलगवायच्या नाहीत. काय म्हणतात त्याला, मला मी काय हे नाही, पेटवायच्या नाहीत कारण मी बिडी पीत नसल्यामुळं तर पेटवायच्या नाहीत. असा एक म्हणजे तिघांनी एकाच काडीवर जर सिगरेट पेटवली तर अपशकून आहे असं आपण पाहिलं होतं. कॅलिम्पॉंगमध्ये भंते जेव्हा 20 वर्ष होते त्या दरम्यानच्या काळामध्ये ते एक घटना सांगतात की कॅलिम्पॉंगमध्ये एक महिला होती आणि तिनं 1 नव्हे 2 नव्हे तर 37 लग्न केले होते. म्हणजे सारखं मला वाटतं की लग्नावरच राहायची काही ती, एक सोडायचा आणि दुसरा धरायचा. तर परंतु ती फार श्रीमंत होती आणि ती काय करायची, लोकांना व्याजानं पैसे द्यायची. तर लोक तर जायचे तिच्याकडं, परंतु काही लोकांना मात्र तिच्याकडे तिचा चेहरा पाहणं आवडायचं नाही, कारण ही बाई अपशकुनी आहे, ही त्याला आपण म्हणतो जळभद्री आहे, हिला पाहिलं की आपलं काही चांगलं होत नाही. परंतु लोक तर मात्र आता ती पैसे देणारी असल्यामुळं जायचे, परंतु ज्यांना आवडायचं नाही ते मात्र तिचा चेहरा देखील बघायचे नाही. थायलंडमध्ये देखील हा प्रकार आहे. थायलंडमध्ये जेव्हा भिक्षूंचं प्रवचन ऐकलं जातं किंवा भिक्षूंना पाहिलं जातं, सकाळी सकाळी उठल्याबरोबर पाहिलं जातं, तर तो शकून मानला जातो, चांगली गोष्ट आहे अशी मानली जाते. परंतु थायलंडमध्येच जर एखादा भिक्षू शून्यतेवर प्रवचन देत असेल तर ते अपशकून आहे. त्यावेळेस तिथं थांबायचं नाही, कारण शून्यतेबद्दल त्यांना कदाचित माहिती नसेल किंवा शून्यता म्हणजे आता काहीच नाही या शरीरामध्ये, अशा प्रकारचे काहीतरी गैरसमज असतील. त्याच्यामुळं शून्यतेवर प्रवचन ऐकलं म्हणजे चालू असेल तर ते अपशकून मानायचे. तर आपल्या भारतामध्ये तर वेगळ्या वेगळ्या अनेक पद्धती आहेत. खाली घरात जर बाहेर जात असेल, एखादी महिला घेऊन जात असेल तर नाही, बरोबर नाही. ते भरलेला असेल तर खूप चांगलं आहे, काहीतरी प्राप्ती होईल, पण खाली घडा जो आहे तो नको आहे. काळी मांजर, बऱ्याच गोष्टी आहेत त्या आपण थोड्याशा पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण मागच्या वेळेस. तर अशा प्रकारे लोकांमध्ये संभ्रम होता की कुठलं चांगलं आहे आणि कुठलं वाईट आहे. आणि अशामध्ये हे जे सुत्त आहे ते फार महत्त्वाचं ठरतं. हे महामंगल सुत्त जे आहे ते खूपच महत्त्वाचं आहे. आणि असं म्हणूया की हे सुत्त जे आहे ते फार वैभवशाली आहे. अनेक गोष्टींचा समावेश या सुत्तामध्ये करण्यात आलेला आहे. आपण पुढं पाहणार आहोत की 38 प्रकारचे मंगल जे आहेत ते ह्या महामंगल सूत्रामध्ये सांगितलेले आहेत. म्हणजे ज्या शुभ गोष्टी मानल्या जातात, बुद्धांनी शुभ अशुभ हा प्रकार बिलकुल खोडून टाकलेला आहे. परंतु कर्मावर आधारित कर्म म्हणजे कुशल कर्मावर आधारित तुम्ही जे काही कराल तर ते कुशल आहे, ते चांगलं आहे, ते मंगल आहे. परंतु वाईट कर्म जर तुम्ही करत असाल तर ते अमंगल आहे, ते वाईट आहे. अशा अर्थानं बुद्धाने त्याच्यावर जोर देण्याचा प्रयत्न केला आहे.
आणि हे बाकीच्या ज्या काही भाकड कथा त्यावेळेस होत्या, बुद्धाच्या काळी देखील होत्या, तर त्यांनी मान्यता दिलेली नाही आहे. आणि ज्या काही गोष्टी आहेत, कुशल गोष्टी आहेत, त्यांनाच त्यांनी शुभ असं मानलेलं आहे किंवा मंगल असं मानलेलं आहे. त्यामध्ये आपण पाहतो आहोत की माणसाचा स्वभाव कसा असतो. माणसाचा स्वभाव हा लक्षात घेतला पाहिजे. महामंगल सूत्रामध्ये आपण एकमेकांशी कसा व्यवहार करतो हे पाहिलं पाहिजे. आपले व्यवहार चांगले असले पाहिजेत, मैत्रीचे असले पाहिजेत. त्या पद्धतीनं आपण त्याचा विचार केला पाहिजे. त्याचबरोबर आपले परस्परातील संबंध कसे आहेत हे देखील आपण चांगलं पाहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपले इतरांशी संबंध कसे आहेत, शेजाऱ्या पाजाऱ्यांशी संबंध कसे आहेत आणि आपण कसं वागतो आहोत त्या दृष्टीने देखील आपण पाहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण ते मंगल आहे, चांगली गोष्ट आहे. जर आपण शेजाऱ्या पाजाऱ्यांवर प्रेम करत असू तर चांगली गोष्ट आहे, ती कुशल गोष्ट आहे, मंगल गोष्ट आहे. तर त्या अर्थानं आपण पाहिलं पाहिजे. आणि आपण कशा पद्धतीनं कार्य करतो, आपली कार्यप्रणाली काय आहे ते देखील आपण पाहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण कुशल कार्य करतोय की अकुशल कार्य करतोय हे देखील पाहण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. यामध्ये काही गोष्टी बुद्धांनी सांगितलेल्या आहेत. त्या म्हणतात की आपण स्वतःची जबाबदारी स्वतः घेतली पाहिजे. आपणाला विकास करायचा असेल तर आपली जबाबदारी आपण घेतली पाहिजे. आपली जबाबदारी दुसरा कोणी घेऊ शकत नाही, बुद्ध देखील घेऊ शकत नाही. तुम्हाला विकास करायचा असेल तर तुमची जबाबदारी तुम्ही घ्यायची आहे, तुम्ही प्रयत्न करायचा आहे. तुमची जबाबदारी दुसरा कोणी घेऊ शकत नाही आहे. त्याचबरोबर त्यांनी सांगितलेलं आहे की आपण भीतीपासून मुक्तच असलं पाहिजे. आपण हे जे मंगल किंवा अमंगल वगैरे वगैरे ह्या ज्या गोष्टी निर्माण झालेल्या आहेत त्या भीतीपोटी निर्माण झालेल्या आहेत की काहीतरी होईल. आता काळी मांजर आडवी गेली म्हणजे मूल आजारी पडेलच असा एक भ्रम माणसामध्ये निर्माण झालेला असतो. आणि त्यामुळे त्यांना वाटतं की आज काही खरं नाही आहे, आज माझं मूल आजारी पडणार आहे. आणि दुसरी काहीतरी कारणं जे ज्याला 5 नियम म्हणतो आपण, वेगवेगळे नियम आहेत बुद्ध धर्मामध्ये, त्या नियमाला धरूनच माणूस आजारी पडला त्याची कारणं शोधली जातात. तर ती कारणं लोकांना माहिती नाही आहेत आणि त्याच्यामुळं ते इतर गोष्टी अशा ज्याला सुपरस्टिशन म्हणतो आपण, अंधश्रद्धा म्हणतो ज्याला आपण, तर त्याच्यावर ते विश्वास ठेवत असतात. तर ते आपण टाळलं पाहिजे. त्याचबरोबर त्यांनी सांगितलेलं आहे की यामध्ये आपण बौद्धिक जी क्षमता आहे आपली ती वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जसं मी मैत्री भावनेमध्ये सांगितलं की आपली बौद्धिक क्षमता आपल्याला वाढवता आली पाहिजे. मी काय करतोय हे मला समजलं पाहिजे. जर मला काही समजलंच नाही तर मी काहीतरी दुसरंच करेल, त्याचा उपयोग काही होणार नाही, माझ्या विकासासाठी त्याचा उपयोग काही होणार नाही आहे. आणि त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट सांगितलेली आहे महामंगल सूत्रामध्ये की आत्मविश्वास, सेल्फ कॉन्फिडन्स ज्याला म्हणतो आपण, तर तो असणं फार आवश्यक आहे. आपल्यावर आपला विश्वास असेल तर दुसरा कोणी काही करू शकत नाही. आपल्यावरच विश्वास नसतो आणि म्हणून मग आपण दुसऱ्यावर अवलंबून राहतो की दुसरा तो म्हणतो की हे असं करू नका, तर आपणाला वाटतं की हो तसं नाही केलं तर बरं आहे आणि ते म्हणतात की असं करा तर हो त्याच्याप्रमाणे आपण करतो. म्हणजे आपण काय झालं, दुसऱ्यावर अवलंबून आहोत. तर या ठिकाणी आपला आत्मविश्वास जो आहे तो आपण गमावलेला असतो. या ठिकाणी हेच सांगण्याचा प्रयत्न बुद्ध म्हणतात की तुम्ही आत्मविश्वासी असलं पाहिजे, तुमच्यावर विश्वास असला पाहिजे. आणि म्हणून ही गोष्ट देखील फार महत्त्वाची आहे. आणि समाजासाठी तुमचं काहीतरी देणं आहे हे देखील फार महत्त्वाचं आहे. या महामंगल सूत्रामध्ये समाजाच्या संदर्भात देखील भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे. एक सामान्य माणूस असामान्य कसा बनतो हे सांगण्याचा प्रयत्न करत असताना आपलं समाजाशी नातं कसं असलं पाहिजे, समाजाबरोबर कसं वागलं पाहिजे आपण, हे पाहण्याचा देखील आपण प्रयत्न केला पाहिजे. त्या अर्थानं आपण या गोष्टी मंगल कोणत्या आहेत आणि अमंगल कोणत्या आहेत
किंवा सुमंगल कोणते आहेत आणि अमंगल कोणते आहेत ह्या पाहण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे. हे महामंगल सुत्त जे आहे ते असं म्हणतात की जी व्यावहारिक प्रज्ञा ज्याला म्हणतो आपण, व्यवहारामध्ये वापरात येणारी जी प्रज्ञा आहे, तर त्याचा हा नमुना आहे, मास्टरपीस आहे असं म्हटलेलं आहे. महामंगल सूत्र हे व्यावहारिक जीवन कसं जगायचं, आपण व्यवहारामध्ये कसं वागायचं, याचं एक मूर्तिमंत उदाहरण जर कोणतं असेल तर ह्या महामंगल सूत्रामध्ये सांगितलेल्या गोष्टी आहेत. तर त्या गोष्टी आपण पाहण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि तशा पद्धतीनं आपण कृती केली पाहिजे. आज हे सांगत असताना बुद्ध म्हणतात की त्यामध्ये तुम्ही या महामंगल सूत्रामध्ये अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्याच्यामध्ये कौटुंबिक जबाबदारी ही देखील सांगितलेली आहे की कुटुंबाविषयी तुम्ही कसं वागलं पाहिजे, कुटुंबाबरोबर कसं राहिलं पाहिजे. तर तुमची कौटुंबिक जबाबदारी काय आहे हे तुम्ही पाहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सामाजिक कर्तव्य तुमचं काय आहे हे पाहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याचबरोबर तुमची नैतिकता कशी आहे, नैतिक शुद्धता कशी आहे, तुम्ही नीतिमान आहात की नाही हे देखील या महामंगल सूत्रामधून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्याचबरोबर आपला आध्यात्मिक विकास कसा होईल हे देखील पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण ह्या महामंगल सूत्रामध्ये एक सामान्य व्यक्ती आहे तो असामान्य कसा बनू शकतो, तो प्रबुद्ध कसा बनू शकतो, जो अप्रबुद्ध आहे तो प्रबुद्ध कसा बनू शकतो, हे या महामंगल सूत्रातून आपल्याला बघायला मिळतं. की पुढच्या ज्या गाथा आहेत त्या आपल्याला बुद्धत्वापर्यंत घेऊन जातात. म्हणजे सुरुवात घरापासून केलेली आहे, कोणाच्या सानिध्यात राहायचं याच्यापासून केलेली आहे आणि शेवटी ते आपणाला बुद्धत्वापर्यंत घेऊन जातात. अशा प्रकारे हे महामंगल सूत्र जे आहे ते खूपच समृद्ध असं आहे, ज्याला रिच म्हणतो आपण. दिस इज अ व्हेरी रिच सूत्र असं अशा अर्थानं आपणाला हे पाहता येईल. त्याचबरोबर या सूत्रामध्ये हेही सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की तुमचा एकमेकांशी सुसंवाद असला पाहिजे, एकमेकांशी एकोप्यानं एका जिव्हाळ्यानं वागण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. हे देखील ह्या सूत्रामध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर मैत्रीचा विकास कसा केला पाहिजे आपण ते देखील या सूत्रामध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर शांती कशी मिळवायची आहे, कारण शांतीकडे घेऊन जाते हे सूत्र. पुढं आपल्याला शांती कशी प्रस्थापित करायची, शांती कशी मिळवायची तिकडे आपणाला घेऊन जाते. आणि त्याचबरोबर स्वतःची सुरक्षा आपण कशी राबवली पाहिजे, सुरक्षा कशी राखली पाहिजे हे देखील हे सूत्र आपणाला सांगत असतं. अशा अर्थानं पाहिलं तर हे सूत्र जे आहे ते खूप समृद्ध असं सूत्र आहे. यामध्ये आणखी काही गोष्टी महामंगल सूत्रामध्ये सांगितलेल्या आहेत, त्या पुढे आपण विस्तारानं पाहणार आहोत. परंतु आपणाला सुरुवातीला हे लक्षात यायला पाहिजे की याच्यामध्ये काय काय आहे, कोणत्या कोणत्या गोष्टीचा समावेश बुद्धांनी केलेला आहे. यामध्ये व्यक्तिगत शिस्त कशी असली पाहिजे यावर देखील फार जोर दिलेला आहे. पर्सनल डिसिप्लिन ज्याला म्हणतो आपण, तर ती डिसिप्लिन कशी असली पाहिजे. कारण आपलं जीवन जे आहे ते अस्तव्यस्त आहे, शिस्तबद्ध नाही आहे, शिस्त नाही आहे आपल्या जीवनाला. तर आपल्या जीवनाला शिस्त लावण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. दुसरी गोष्ट बुद्ध म्हणतात की शीलाचरण देखील त्यासाठी महत्त्वाचं आहे. तुम्हाला जर स्वतःला शिस्त लावायची असेल तर शीलाचरण, शिलांचं आचरण करणं, पंचशिलेचं आचरण करणं, दशशिलांचं आचरण करणं हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. हे सांगत असताना ते म्हणतात की नातेवाईकांबरोबर तुमचे संबंध कसे असले पाहिजेत, नातेवाईकांबरोबर तुमचे संबंध चांगले असले पाहिजेत, दृढ असले पाहिजेत, घनिष्ठ असले पाहिजेत, हे देखील सांगायला ते विसरत नाही आहेत. आणि म्हणून या ठिकाणी आपण पाहतो आहोत की हे सूत्र जे आहे ते आपल्याला खूप काही शिकवून जात असतं. आणखी काही गोष्टी या सूत्रामध्ये सांगितलेल्या आहेत, त्या म्हणजे नम्रता, विनम्रता ज्याला म्हणतो आपण, तर ती नम्रता कशी आपण पाळायची, नम्रता आपण नम्र कसं राहायचं, आपण विनम्रता कशी पाळायची किंवा आपल्या आचरणात आणायची, ह्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर कृतज्ञता हा भाव देखील या सूत्रामध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की ज्यांनी आपणाला मदत केलेली आहे, ज्यांनी आपल्यावर उपकार केलेले आहेत, अशा लोकांबद्दल आपण कृतज्ञ राहिलं पाहिजे, ऋणी राहिलं पाहिजे, त्याच्या ऋणात आपण राहिलं पाहिजे.
ही देखील महत्त्वाची गोष्ट सांगितलेली आहे. त्याचबरोबर ह्या सूत्रामध्ये सहनशीलता कशी पाळायची याचा उल्लेख केलेला आहे. बुद्धाने सगळ्या गोष्टीचा एक प्रकारे आढावा घेतलेला आहे या सूत्रामध्ये आणि आपल्या विकासासाठी कोणत्या कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर सद्गुणांचा विकास आपण केला पाहिजे, आपल्यामध्ये गुणांची वाढ केली पाहिजे, सद्गुणांची वाढ केली पाहिजे, हे देखील या सूत्रामध्ये पुढं सांगण्याचा बुद्ध प्रयत्न करत आहेत. त्याचबरोबर शांतचित्तता, शांतचित्त ज्याला म्हणू आपण, शांत चित्त ठेवणं फार अवघड काम आहे. चित्ताला शांत ठेवणं फार अवघड काम आहे, परंतु ह्या महामंगल सूत्राच्या अभ्यासामधून आपणाला आपल्या चित्ताला शांत कसं ठेवता येऊ शकतं हे देखील आपणाला याच्यातून कळायला लागतं. त्याचबरोबर या सूत्रातून शेवटी तर सत्याचं आकलन होतं. सत्य काय आहे हे आपल्याला समजायला लागतं आणि शेवटी सांगितलेले की तुम्हाला बुद्धत्व देखील प्राप्त होऊ शकतं. म्हणजे एक सामान्य माणूस बुद्धत्वापर्यंत कसा जाऊ शकतो आणि त्यासाठी काय काय गोष्टी केल्या पाहिजेत या सांगण्याचा बुद्ध या ठिकाणी प्रयत्न करत आहेत. आणि या ठिकाणी बुद्ध हे सांगत असताना म्हणतात की हे महामंगल सूत्र आलंय कुठून, कुठं आलंय हे, तर हे त्रिपिटकामध्ये आलेलं आहे. तर त्रिपिटकाची आपण पुढच्या वेळेस मी बोर्ड ठेवणार आहे आणि बोर्डावर लिहून देणार आहे की आपण म्हणजे त्यामुळे जास्त समजायला लागेल आपणाला. तर त्रिपिटकामध्ये आज मी फक्त तोंडी सांगत आहे की त्रिपिटकामध्ये 3 पिटक आहेत. त्रिपिटक म्हणजे बौद्धांचं साहित्य, बौद्ध ग्रंथ ज्याला म्हणू आपण, बौद्ध ग्रंथ म्हणजे त्रिपिटक. बुद्धाने जे जे काही सांगितलेलं आहे ते त्रिपिटकामध्ये ते नमूद करण्यात आलेलं आहे. त्यामुळे त्रिपिटक हा आपला जगन्मान्य असा ग्रंथ आहे. पण त्रिपिटक म्हणजे एक पुस्तक नाही आहे, एक ग्रंथ नाही आहे, तर त्रिपिटकाचे 55 ग्रंथ आहेत. 55 ग्रंथांचा मिळून त्रिपिटक झालेला आहे. म्हणजे त्रिपिटक काय 1-2 पुस्तकं वाचले की त्रिपिटक तुमचं झालं, पाठ झालं किंवा तुम्ही वाचलं असं म्हणता येणार नाही. तर त्रिपिटकाचे एकूण 55 ग्रंथ आहेत, त्याच्यापेक्षाही जास्त असू शकतील. तर अशा प्रकारे एवढ्या मोठ्या प्रमाणात आपणाला बुद्धाचं साहित्य जे आहे ते सध्या उपलब्ध आहे. आपण फारच सौभाग्यशाली आहोत की बुद्धाचं साहित्य आता हिंदीमध्ये यायला लागलेलं आहे, मराठीमध्ये देखील यायला लागलेलं आहे. पुणे युनिव्हर्सिटीनं याच्यावर एक उपक्रम राबवलेला आहे की पालीचं त्रिपिटक जे आहे ते मराठीमध्ये आणायचं. याच्यासाठी एक टीम तयार झालेली आहे पुणे युनिव्हर्सिटीमध्ये, पाली विद्यापीठामध्ये, आणि त्याला 12 वर्ष लागणार आहे. हे सगळं मराठीमध्ये आणण्यासाठी 12 वर्षांचा कालावधी त्यांनी दिलेला आहे आणि 12 वर्षामध्ये संपूर्ण त्रिपिटक जे आहे ते मराठीमध्ये आणण्याचा ते प्रयत्न करत आहेत. तर आता त्रिपिटकामध्ये 3 पिटक आहेत. एक आहे विनय पिटक, दुसरं आहे सुत्त पिटक आणि तिसरं आहे अभिधम्म पिटक. असे 3 पिटक आहेत. कोणते कोणते? विनय पिटक, सुत्त पिटक आणि अभिधम्म पिटक. पिटक म्हणजे पेटा, म्हणजे एक आपल्या टोपली म्हणतो आपण, त्या पद्धतीनं त्याला पिटक म्हटलेलं आहे. म्हणजे 3 पिटकं आहेत आणि त्याच्यामध्ये हे जे पिटक आहेत ते विनय पिटक, सुत्त पिटक आणि अभिधम्म पिटक. तर आता सुत्त पिटकाचे त्याच्यामध्ये काही भाग आहेत. सुत्त पिटकामध्ये जे भाग आहेत ते प्रामुख्यानं निकाय आहेत. म्हणजे दीघ निकाय, मध्यम निकाय, अंगुत्तर निकाय वगैरे वगैरे असे 5 निकाय आहेत. सुत्त पिटकामध्ये 5 निकाय आहेत. तुमच्या वाचनात आलेले असतील, उपलब्ध आहेत हे दीघ निकाय, मध्यम निकाय, अंगुत्तर निकाय, संयुक्त निकाय वगैरे वगैरे. तर हे 5 निकाय आहेत आणि ह्या 5 निकायामध्ये जे खुद्दक निकाय आहे, 5 निकायामध्ये खुद्दक निकाय आहे. तर त्या खुद्दक निकायामध्ये 15 ग्रंथ आहेत. खुद्दक निकायामध्ये 15 ग्रंथ आहेत. म्हणजे किती विस्तार आहे याचा, हे याच्यावरून त्रिपिटकाचा याच्यावरून आपल्याला लक्षात येईल.
तर खुद्दक निकायामध्ये 15 ग्रंथ आहेत आणि त्या 15 ग्रंथामध्ये पाचवा ग्रंथ जो आहे त्याला सुत्त निपात असं म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? सुत्त निपात. सुत्त पीठक आणि सुत्त निपात याच्यामध्ये थोडासा तो फरक आहे, तो लक्षात घेतला पाहिजे. ते पीठकामध्ये भरपूर आहे, परंतु याच्यामध्ये सुत्त निपात जे आहे तो एक ग्रंथ आहे, त्यापैकी एक ग्रंथ आहे. आणि ह्या सुत्त निपातामध्ये चूलवग्ग वेगवेगळे वग्ग आहेत. जसं आपण धम्मपदामध्ये बघतो की 26 वग्ग आहेत, त्याच्यामध्ये वेगवेगळे वग्ग आहेत. तर त्याच्यामध्ये या सुत्त निपातमध्ये काही वग्ग आहेत, काही सुत्त आहेत आणि त्या सुत्तामध्ये चूलवग्ग आहे आणि चूलवग्गामध्ये मग महामंगल सुत्त आहे. चूलवग्गामध्ये महामंगल सुत्ताचा समावेश करण्यात आलेला आहे. आता म्हणजे होय 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 सुत्त निपातमध्ये पुन्हा 5 ग्रंथ आहेत आणि त्या 5 ग्रंथामध्ये हा एक चूलवग्ग हा एक ग्रंथ आहे आणि त्याच्यामध्ये पुन्हा 14 आयटम आहेत. म्हणजे फार विस्तारानं आहे. मी पुढच्या वेळेस त्याचा एक चार्टच बनवून इथं लावणार आहे की जेणेकरून तुम्हाला ते पूर्ण समजून येईल. तर हे महामंगल सुत्त कुठं आलेलं आहे? मग चूलवग्गामध्ये आलेलं आहे. चूल म्हणजे लहान आणि दीर्घ म्हणजे मोठं, त्या अर्थानं. आता हे महामंगल सुत्त जे आहे ते भगवान बुद्धांनी अगोदर त्याच्याबद्दल एक कथा सांगितली जाते की म्हणजे जातकामध्ये देखील महामंगल सुत्त आलेलं आहे. ते सांगायचं राहिलं माझं. जातकामध्ये जे 547 जातक कथा आहेत, एकूण किती कथा आहेत? 547. आणि त्या 547 कथांमध्ये महामंगल सुत्त देखील आलेलं आहे. तर ही कथा अशी कमी कर. तर या महामंगल जातक कथा पण आहेत भरपूर, 7 व्हॉल्यूम्स आहेत त्याचे. पण ते कशामध्ये आहेत? त्याच्यामध्ये महामंगल सुत्त येतं. जातक कथा सलग आहे, त्याच्यात वेगवेगळे भाग नाही आहेत. सलग जातक कथा आहेत, त्या 547 आहेत. तर त्याच्यामध्ये हे एक सुत्त आलेलं आहे. एक जातक म्हणतात, तिथं जातक म्हटलेलं आहे. तिथं जातक म्हटलेलं आहे. या सुत्ताला त्याने जातक म्हटले तिथं. म्हणजे त्याच्यामध्ये कथा आहेत सगळ्या. तर त्या कथेमध्ये ही एक कथा आहे, त्याला जातक कथा असं म्हटलेलं आहे. परंतु जातक कथा काय सांगते? महामंगल सुत्ताविषयी सांगते. तर ती कथा अशी आहे. कशी आहे? तर त्या कथेमध्ये एक ब्राह्मण दाखवलेला आहे आणि हा ब्राह्मण जो आहे तो भाकीत जे आहे भविष्य सांगत असतो. दुसऱ्यांचं भाकीत काय आहे हे सांगण्यामध्ये तो परफेक्ट आहे. आणि एकदा काय होतं की त्याचं एक मौल्यवान असं कापड आहे आणि ते उंदरानं कुरतडलेलं असतं. उंदरानं कुरतडलेलं आहे आणि त्यामुळे तो म्हणतो की उंदरानं कुरतडलेलं कापड जे आहे ते अशुभ आहे. आणि म्हणून तो काय करतो की फार किमती असं कापड आहे ते, परंतु ते काय करतो तो स्मशान घाट जो असतो त्याच्यावर ते टाकून देतो. आणि बुद्ध चालत असताना बुद्धांना दिसतं की हे कापड आहे, आता ते किमती आहे का, त्यांना त्याचं काही घेणं देणं नाही. कापड त्यांच्या कामाचं आहे, उपयोगाचं आहे, म्हणून त्यांनी उचललं.
आणि उचललं आणि घेऊन आले. आणि ह्या ब्राह्मणाला कळलं की हे अपशकुन आहे, उंदरानं कुरतडलेलं कापड आहे आणि बुद्ध घेऊन गेले ते. मग काय करतो तो, पळत पळत बुद्धाचा शोध घेतो आणि बुद्धाला सांगतो की हे कशाला घेतलं तुम्ही, हे फार वाईट आहे, काहीतरी घडल, काहीतरी वाईट घडणार आहे. बुद्ध म्हणतात की ठीक आहे, हां ते त्याला काही बोलत नाही, ठीक आहे मी ठेवून घेतलेले माझ्या उपयोगाचं आहे ते, अशा अर्थानं ते म्हणतात. आणि बुद्ध म्हणतात की उंदरानं कुरतडलेलं कापड जे आहे तर त्याचा काय संबंध आहे. मी थोडंसं ते कुरतडलेलं तेवढं कापून टाकेल आणि बाकी त्याचा उपयोग करून घेईल मी. परंतु तो म्हणतो की नाही, शकून नाही आहे, अपशकुन आहे हे, आणि हे तुम्ही घ्यायला नको होतं. तर त्यावेळेस बुद्ध त्याला जे सांगतात तर ते फार महत्त्वाचं आहे. आणि ते सांगितल्यानंतर त्या व्यक्तीमध्ये पूर्णपणे बदल होतो आणि तो बुद्धांचा शिष्य होऊन जातो. तो ब्राह्मण जो आहे तो बुद्धांचा शिष्य होऊन जातो. त्यांनी एक प्रकारे त्याला अशी काही शिकवण दिली की त्याच्यामध्ये अंतर्दृष्टी प्राप्त झाली आणि अंतर्दृष्टी प्राप्त होऊन त्याला धम्म काय आहे तो कळला आणि तो पूर्णपणे बदलला आणि बुद्धांचा शिष्य झाला तो. तर अशी ही जातक कथेमध्ये कथा आलेली आहे. तर यामध्ये देखील तोच भाग आहे की उंदरानं कुरतडलेलं कापड जे आहे ते बरोबर नाही, ते चांगलं नाही, ते घ्यायचं नाही, उचलायचं नाही. आणि बुद्ध म्हणतात की हा पूर्वीच्या जन्मामध्ये असाच होता. आणि पूर्वीच्या जन्मामध्ये, कारण जातक कथामध्ये पूर्वीच्या जन्माच्याच कथा जास्त सांगितलेल्या आहेत, तर त्याच्यामध्ये ते म्हणतात की अजून एका जन्मामध्ये तो असाच होता, म्हणजे भविष्य सांगणाराच होता तो, आणि त्यांनी हेच केलेलं आहे. त्यावेळेस त्याला मी 8 गोष्टी सांगितल्या होत्या. त्यावेळेस जेव्हा तो पूर्वीच्या जन्मात होता त्यावेळेस मी त्याला 8 गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर त्या गोष्टी त्यावेळेस सांगितलेल्या, त्या म्हणतात की त्या अशा आहेत. एक, परोपकार करायचा परंतु योग्य रीतीनं करायचा. इतरांना मदत करायची परंतु अयोग्य रीतीनं मदत करायची नाही. म्हणजे अयोग्य परोपकार काय असतो हे मी त्यावेळेस त्या ब्राह्मणाला समजून सांगितलं होतं. त्याचबरोबर दुसरी गोष्ट त्यावेळेस मी त्या ब्राह्मणाला सांगितली होती ती म्हणजे विनयशीलता, नम्रता, ही त्यावेळेस मी त्याला सांगितलेली आहे. म्हणजे त्या जातक कथातली ही गोष्ट आहे, या सुत्तामधलं त्याच्यात आलेलं नाही आहे, परंतु त्यावेळेस त्याच गोष्टी सांगितल्या होत्या ज्या आपण महामंगल सुत्तामध्ये पाहतो आहोत. त्याच गोष्टी त्यावेळेस त्यांनी सांगितलेल्या होत्या. त्याचबरोबर तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की समाजकार्य करणं फार आवश्यक आहे. तर समाजासाठी तुम्ही काहीतरी देणं लागतं, तर ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे. त्याचबरोबर चौथी गोष्ट सांगितली होती की उदारमतवादी असलं पाहिजे. आपण उदारमतवादी असलं पाहिजे, म्हणजे आपण लिबरल असलं पाहिजे. लोक जे काही म्हणतील ते स्वीकारण्यासाठी आपण तयार असलं पाहिजे. थोडेसे स्वातंत्र्य लोकांना विचार करण्याचं आपण दिलं पाहिजे आणि त्या अर्थानं उदारमतवादी असणं आवश्यक आहे असं सांगितलेलं आहे. त्यानंतर 5वी गोष्ट बुद्धांनी त्यावेळेस त्याला सांगितली होती की घरगुती वातावरण कसं असलं पाहिजे. कारण घरातलं वातावरण जर चांगलं नसेल तर तुम्ही कितीही बाहेर काही पण करत असाल त्याचा काही उपयोग होणार नाही आहे. घरगुती वातावरण तुमचं चांगलं असलं पाहिजे. घरगुती म्हणजे ज्याला हे म्हणतो आपण व्हायलन्स म्हणतो, तर तो व्हायलन्स असता कामा नये. तो कसा असतो, घरी मारझोड करणं, मुलांना रागावणं, हे करणं. तर त्यासाठी घरगुती वातावरण खूप चांगलं असलं पाहिजे हे सांगण्याचा त्यांनी त्यावेळेस प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर 6वी गोष्ट त्यांनी त्यावेळेस त्या ब्राह्मणाला सांगितली होती ती म्हणजे वैश्विक आदर असला पाहिजे. एकमेकांच्या विषयी आपल्याला आदर असला पाहिजे, आदरभाव असला पाहिजे. कोणाविषयी दुजाभाव असता कामा नये किंवा वैरभाव असता कामा नये हे सांगण्याचा त्यावेळेस बुद्धाने त्याला प्रयत्न केला होता. त्यानंतर कर्मसिद्धांतावर जोर दिला पाहिजे हे सांगितलेलं होतं. फार महत्त्वाची गोष्ट आहे. कर्मसिद्धांत हा फार महत्त्वाचा आहे. तुम्ही कर्म कसं करता, अकुशल कर्म करत असाल तर त्याचे परिणाम अकुशल होणार आहेत आणि कुशल कर्म करत असाल तर त्याचे परिणाम अकुशल होणार आहेत हे बुद्धाने त्यावेळेस त्याला सांगितलेलं होतं.
आणि म्हणून त्यांनी सिद्धांताची योग्य समज काय आहे ही त्याला करून दिलेली होती. आणि शेवटी सांगितलं होतं की मानसिक शांती असणं फार आवश्यक आहे. मनाची शांती असणं, मन शांत असणं, मानसिक शांती प्रस्थापित करणं हे फार आवश्यक आहे. अशा ह्या गोष्टी बुद्धाने त्यावेळेस त्याला सांगितलेल्या होत्या. म्हणजे बुद्ध पूर्वीच्या जन्मामध्ये त्या ब्राह्मणाला जे सांगतात तेच सुद्धा या महामंगल सूत्रामध्ये आजही सांगतात. म्हणजे असं म्हणूया की ह्या गोष्टी ज्या आहेत त्या वैश्विक आहेत. पूर्व परंपरेनुसार किंवा पूर्वापार चालत आलेल्या ह्या गोष्टी आहेत आणि या गोष्टींवर बुद्धाने तेव्हाही भर दिलेला होता आणि आताही भर दिलेला आहे. आता हे जे महामंगल सूत्र आहे तर हे 12 गाथांमध्ये विभागलेलं आहे. त्याच्या किती गाथा आहेत? 12 गाथा आहेत. आणि 12 गाथांमध्ये विभागून 12.5 गाथा जर आपण पाठ केल्या, त्याच्याप्रमाणे वागलो तर आपण बुद्धत्वापर्यंत पोहोचू शकतो. एवढं मोठं संकलन असं म्हणूया की ह्या गाथांमध्ये बुद्धाने केलेलं आहे. आणि आपण साधी माणसं असलो तरी आपण उच्च प्रकारची मानसिक अवस्था निर्माण करू शकतो हे सांगण्याचा बुद्धाने प्रयत्न केलेला आहे. आता हे जे आहे ते बुद्धाची जी शिकवण आहे आपण जर पाहिली तर ती मौखिक होती. बुद्धांनी जी शिकवण दिलेली आहे ती लिखित स्वरूपात नाही आहे, ती मौखिक स्वरूपात आहे. म्हणजे पाठांतर करायचं. जे लोक ऐकतील ते पाठांतर करतील, त्याच्यानंतर त्यांचं दुसरे कोण ऐकतील तर ते पाठांतर करतील. तर अशा प्रकारे ही शिकवण जी आहे ती मौखिक शिकवण एकापासून दुसऱ्याकडे, दुसऱ्यापासून तिसऱ्याकडे अशा प्रकारे ही मौखिक शिकवण चालत आलेली आहे. आणि ह्या मौखिक शिकवणीमुळंच आपण पाहतो की हे प्रत्येक सूत्र जे आहे ते त्याची सुरुवात कशी होते. मागच्या वेळेस आपण पाहिलं, एवं मैं सुत्ता, मी असं ऐकलं आहे, मी वाचलंय असं नाही आहे कारण लिखाण नव्हतं. मी असं ऐकलं आहे असं प्रत्येक सूत्राच्या सुरुवातीला होतं. ते म्हणजे आनंद याला कारणीभूत आहे. आनंदाने ऐकलेला आहे. कोणी ऐकलं तर आनंदाने ऐकलेलं आहे. असं म्हणतात की आनंद हे मॉडर्न कम्प्युटर होतं. सगळंच काही ते फीड झालेलं होतं त्यांच्या डोक्यामध्ये, सगळंच फीड झालेलं होतं. आणि अनेक सूत्र जे आहेत ते त्यांना मुखपाठ होते, तोंडपाठ होते. आणि याची प्रचिती जी आली आहे ती आपणाला पहिल्या धम्मसंगीतीमध्ये आलेली आहे. आनंदाला ह्या सर्व सूत्र कसे पाठ होते त्याची प्रचिती पहिल्या धम्मसंगीतीमध्ये आलेली आहे. आणि ही पहिली धम्मसंगीती जी आहे, अजातशत्रू जे आहेत ते राजे होते त्यावेळेस, राजगृहामध्ये ही पहिली संगीती जी आहे ती भरलेली आहे. भगवान बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर 3 महिन्यानंतर ही पहिली संगीती ही भरलेली आहे. आणि ह्या पहिल्या संगीतीमध्ये 500 जे भिक्षू होते ते सर्व अर्हंत होते. फार महत्त्वाची गोष्ट आहे. 500 भिक्षू जे होते ते अर्हंत होते, बुद्धत्वापर्यंत पोचलेले होते. अशाच लोकांना त्या संगीतीमध्ये घेतलेलं होतं. त्यामध्ये महाकाश्यप हे अध्यक्ष होते. त्या संगीतीचे अध्यक्ष महाकाश्यप होते. आणि महाकाश्यपांना वाटत होतं की आनंदाने ह्या संगीतीमध्ये यावं, आनंदाने ह्या संगीतीमध्ये सहभाग घ्यावा. परंतु आनंद फक्त श्रोतापन्न होते. बुद्धाच्या महापरिनिर्वाणापर्यंत आनंद फक्त श्रोतापन्न होते. पुढच्या अवस्था ज्या आहेत त्या त्यांनी प्राप्त केलेल्या नव्हत्या. पुढच्या अवस्था आहेत सकृतगामी, अनागामी आणि अर्हंत. अशा ह्या पुढच्या अवस्था आहेत. तर त्या पुढच्या अवस्था त्यांनी प्राप्त केलेल्या नव्हत्या. बाकीच्यांनी प्राप्त केलेल्या होत्या. ते बुद्धत्वापर्यंत पोहोचलेले होते, अर्हत पदापर्यंत पोहोचलेले होते. त्यांनाच त्या संगीतीमध्ये समावेश देण्यात आलेला होता. परंतु महाकाश्यप यांना वाटत होतं की आनंदाने यावं. आणि आनंदाला त्यांनी सांगितलं की आमच्या संगीतीमध्ये बुद्धत्व प्राप्त केल्याशिवाय आम्ही तुला सहभागी करून घेणार नाही. आणि असं म्हणतात की पुढच्या 15 दिवसामध्ये आनंदाने एवढं ध्यान केलं, एवढं स्वतःवर लक्ष दिलं की 15 दिवसामध्ये त्याला बुद्धत्व प्राप्त झालं.
म्हणजे एवढे सुत्त जर त्यांना पाठ असतील तर बाकी ध्यानामध्ये देखील ते निश्चितच प्रवीण असतील आणि ध्यानामधून मग त्यांनी 15 दिवसाच्या आतमध्ये बुद्धत्व प्राप्त केलं आणि त्या संगीतीमध्ये ते दाखल झाले. संगीतीमध्ये त्यांना प्रवेश देण्यात आला आणि मग या संगीतीचं जे लिखाण आहे म्हणजे जे 3 पिटकं जी आहेत ती या ठिकाणी निर्माण झालेली आहेत. त्याच्यामध्ये प्रामुख्याने 2 पिटकं जी आहेत ती इथं निर्माण झालेली आहेत. ते म्हणजे विनय पिटक आणि सुत्त पिटक. हे 2 पिटकं जे आहेत ते या संगीतीमध्ये निर्माण झालेले आहेत आणि या संगीतीमध्ये विनय पिटकाचे जे प्रमुख होते ते उपाली होते. तर उपालीनं विनयाचे नियम जे आहेत बुद्धांनी जे काही सांगितले ते त्या संगीतीमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्यातून विनय पिटक निर्माण झालेलं आहे. आणि आनंदानं जे सुत्त सांगितलेले आहेत, खूप सुत्त सांगितलेले आहेत, हजारो सुत्त त्यांनी मुखपाठ सांगितलेले आहेत आणि त्या सुत्ताचं संकलन मग करण्यात आलं. हे मौखिकच होतं त्यावेळेस आणि त्या म्हणजे जे काही आहे ते आनंदाला विचारत असत की अमुका वेळेस आनंदाने काय केलं, अमुका वेळेस बुद्धाने काय केलं, बुद्धाने काय सांगितलं. तर आनंद सांगायचे एवं मे सुत्तम, मी असं ऐकलं आहे आणि मग ते सुत्त विदित करायचे, सांगायचे ते. तर अशा प्रकारे आनंदाने हे सुत्त सगळे सांगितलेले आहेत आणि सुत्त पिटकाची निर्मिती झालेली आहे. तर ह्या 2 पिटकाची निर्मिती त्यावेळेस पहिल्या संगीतीमध्ये झालेली आहे आणि हे 2 सुत्त जे आहेत तर असं म्हणतात की इसवी सन पूर्व 80 इथपर्यंत ही शिकवण जी आहे ती मौखिक होती आणि नंतर ही शिकवण जी आहे ती लिखित स्वरूपामध्ये आलेली आहे आणि ती लिखित स्वरूपामध्ये श्रीलंकेमध्ये आलेली आहे. श्रीलंकेमध्ये ही जी सर्व काही सुत्त वगैरे वगैरे जे काही आहे तर ते लिखित स्वरूपामध्ये श्रीलंकेमध्ये आलेला आहे आणि असं म्हणूया की इसवी सन पूर्व पहिल्या शतकामध्ये हे लिखित स्वरूपामध्ये आलेलं आहे. मला वाटतंय आज वेळ जास्त होतो आहे. आज आपण इथंच थांबूया आणि याला आपण पुढच्या आठवड्यामध्ये अजून पुढं नेण्याचा प्रयत्न करूया. तर आपण शांतपणे